नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। राज्यात आपल्याला काल चांगला पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळाला, तर काही ठिकाणी उघडीप देखील पाहायला मिळालेली होती। आज कोणत्या भागात पाऊस पडणार आहे ती सविस्तर अपडेट आता आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता व व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। जे चॅनलला सबस्क्राईब करतील व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकतील त्यांना रोजचे रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल व आपल्या तालुक्यात पावसाचा काय अंदाज राहील ती देखील अपडेट या चॅनलवरती मिळत असते। तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज। जर आता पाहायला गेलं तर पावसाचा जोर आपल्याला सकाळूनच जे आहे ती मालेगाव, चाळीसगाव, मनमाड, धुळेच्या भागात पाहायला मिळेल। लवकरच पावसाचा जोर चांगला राहील। या ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळू शकतो। तसेच मालेगाव, चौसाळा, सिल्लोडच्या भागापर्यंत चांगलं पावसाळी वातावरण आपल्याला बहुतांश भागासाठी देखील पाहायला मिळू शकतो। कुठे मध्यम तर कुठे जोरदार पाऊस देतील अशी ढगाची निर्मिती होईल। सोलापूर, लातूरचा भाग, नांदेड, पुसद, आदिलाबाद, लोणार मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, जळगावच्या भागामध्ये मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी हलक्या सरी, रिमझिम सरी देखील पाहायला मिळतील। तसेच अकोट, कारंजा, खामगावचा, यवतमाळचा भाग असेल, आर्वी, कोंडली, नागपूर, उमरेडच्या भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। माकोना, देसाईगंज, चंद्रपूर व गडचिरोलीचा भाग असेल, वामणी, आदिलाबाद, पुसद, नांदेडच्या भागात हलका पाऊस, मध्यम पाऊस तुरळक भागासाठी बीड, केज, माजलगाव, परळी, अहिल्यादेवीनगर, जामखेड, पुणे, दौंड, कारंजा, इंदापूर हलका मध्यम पाऊस तुरळक भागात राहील। सर्वदूर पाऊस होणार नाहीये। सोलापूरच्या भागात देखील मोजक्या भागासाठी आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। सर्वदूर पावसाचं वातावरण पाहायला मिळणार नाहीये, हे देखील लक्षात घ्या। कोठे मध्यम होईल तर कोठे हलक्या सरी देखील राज्यातील बहुतांश भागात पाहायला मिळतील। तसेच पश्चिम महाराष्ट्रातील जोर आज थोडा कमीच पाहायला मिळणार आहे, परंतु पुढील 2 दिवसापासून नंतर चांगला जोर पश्चिम महाराष्ट्रासाठी पाहायला मिळेल। लातूर, धाराशिवचा भाग असेल, बार्शी, कारंजा, इंदापूर, जामखेड, केज, परळी, माजलगाव, परभणी, जिंतूर, लोणार, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नंदुरबार, बुलढाणा असेल या भागात हलका मध्यम काही ठिकाणी जोरदार सरी देखील पावसाच्या पाहायला मिळणार आहेत, परंतु सर्वदूर पाऊस पडणार नाहीये। नागपूर, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा असेल, गोंदिया असेल या भागात देखील आपल्याला वर्ध्याच्या भागात देखील ती स्थिती पाहायला मिळणार आहे, मध्यम स्वरूपाचा पाऊस। मात्र पुणेकडील जो भाग आपल्याला पाहायला मिळत आहे, पुणेकडील पश्चिमेकडील भाग, लवासाकडील भाग, कसमतचे भाग, चाकणचा काय भाग या ठिकाणी चांगल्या सरी आज पावसाच्या पाहायला मिळतील। रोजची रोज अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।